हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मार्केटमधून तांबी फिश कट करून आणलेलं आहे. तर आपण स्वच्छ धुतला वगैरे आणि त्याला आता मीठ लावून घेऊया. 1 टीस्पून आपण मीठ लावलं आहे. 2 टीस्पून आपण काश्मीरी मिरची पावडर आणि 1 टीस्पून आगरी मसाला लावला आहे. 1 टीस्पून आपण हळद टाकले. 2 टीस्पून आपण चिंचेचा कोळ लावून घेतलाय, म्हणजे चिंचेचं पाणी जे असतं ते लावलंय आपण नेहमीच आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट लावतो, पण आज आपण आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि थोडं खोबरं सुद्धा घेतलंय. तर त्याची जी पेस्ट बनवली आपण ती लावून घेऊया. तर इथे आपण 2 टेबलस्पून पेस्ट वापरले. तुकड्यांना आता ही पेस्ट लावून आपण 15 मिनिटासाठी तुकड्या मॅरिनेट करून ठेवूया साईडला. आपण आता ठेवून देऊया. या तुकड्या मीठ मसाला लावलेला आहे, आपण ठेवून देऊया. तांदळाचं पीठ 1 कप आपण तांदळाचं पीठ घेतलंय. थोडं 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून हळद मिक्स करून घेऊया चांगलं. नुसतं तांदळाचं पीठ पण जाडसर असेल ना तर एकदम क्रिस्पी होतात तुकडे. आता तुकड्या पिठामध्ये घोळवून छानपैकी फ्राय करून घेऊया. तर माझा तो फिश फ्राय झाल्यानंतर मी त्याच तव्यावरती काळे मासे सुद्धा फ्राय करून घेतले. तो सेम मसाला तयार केला आणि मी काळे मासे इथे फ्राय केलेत. छान क्रिस्पी असे फ्राय करून घेतले.
तर मस्त क्रिस्पी असं माझं ताम फिश फ्राय झालेलं आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, हाईप करा, शेअर करा फ्रेंड्ससोबत. धन्यवाद.